महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 128वा जयंती समारोह संविधान चौकात साजरा करण्यात आला। अनेक अनुयायी महामानवाला मानवंदना देण्याकरिता सकाळी 8 वाजतापासून लाईनीत उभे होते। गीत, संगीत, ढोल ताशाच्या गजरात संविधान चौक दुमदुमले होते। अनेक मान्यवर, सामाजिक राजकीय पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्याकरिता उपस्थित होते। बंधुता आणि समता राहावी, निर्माण व्हावी या एका मोठ्या उद्देशाने ज्यांनी आपलं तत्वज्ञान या देशासमोर आणि या निमित्ताने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा जन्मदिवस आणि आमच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा प्रेरणेचा दिवस आहे। आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा ज्यांचा म्हणून बाबासाहेबांच्या विचारधारेवर, त्यांच्या कार्यावर विश्वास आहे, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। थोर पुरुषांचे जन्मदिवस वर्षातून एकदा येतात, पण या निमित्ताने त्यांच्या विचाराची जी उजळणी आहे आणि त्यांचा विचार आज या 70 वर्षामध्ये, 75 वर्षामध्ये लोकांनी किती आत्मसात केला, त्यांच्या विचाराचा या देशावर आणि पर्यायाने जगावर किती परिणाम झाला याची सुद्धा परीक्षा करणं, याचं सुद्धा मंथन आणि चिंतन करणं हे बाबासाहेबांवर विश्वास असणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे। आणि ते जर नाही केलं तर मग काय, नुसता आपण वाढदिवस साजरा करतो असं नाही, तर त्यांनी जो संदेश दिलेला आहे, त्यांची जे तत्वज्ञान आहे ते जगाचं कल्याण करणारं असं तत्वज्ञान आहे। माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं, सर्वांनी समानतेनं वागावं, कोणी दुःखी राहू नये, असं हे जे मोठं तत्वज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान, अहिंसेचं तत्वज्ञान, सत्याचं तत्वज्ञान बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तर ते आम्ही आपल्या जीवनामध्ये किती आत्मसात केलं याचाही विचार या निमित्ताने करणं आहे। 128व्या जयंती निमित्ताने काही नेते व सामाजिक मंडळींकडून बाबासाहेब आंबेडकर बद्दलचे विचार जाणून घेतले। अजूनही आपण आपसामध्ये द्वेषाची भावना ठेवतो का? अजूनही आपल्या मनामध्ये इतर लोकांबद्दल प्रेम वाटतं का? आणि याच गोष्टींसाठी, याच गोष्टी शिकवण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला। आज देशामध्ये जे द्वेषमूलक राजकारण सुरू आहे, म्हणजे माणसानी माणसाचा केवळ जात आणि धर्माच्या नावावर विरोध करावा, हे काही बाबासाहेबांचं तत्व नव्हतं। उलट बाबासाहेबांच्या तत्वाचा उपयोग करून अशा तत्वांचा आपण विरोध केला पाहिजे, त्याची सुद्धा आजच्या दिवस शपथ घेणं हे आपल्या सर्व लोकांचं कर्तव्य आहे। 128व्या जन्मदिवसानिमित्त या महामानवाला मी त्रिवार वंदन करतो। त्यांच्या बाबासाहेबांच्या या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण नागपूर शहर आणि भारतमय एक वातावरण, एक उत्साहाचं वातावरण आहे। ज्या महामानवाने न्यायाचा आणि संविधान देऊन या भारताला हे आजपर्यंत लोकतंत्र कायम ठेवण्यासाठी या महामानवाने जो संदेश दिलेला आहे, त्याच्यामुळं सर्व लोक बाबासाहेबांना वंदन करतात। आणि अशा महामानवाच्या जन्मदिवशी मी नागपूर महानगरपालिका आणि माझ्या प्रभागाच्या आणि जनतेच्या वतीने त्यांना अभिवादन करतो। धन्यवाद। BC न्यूज करिता नागपूरवरून रवी थोरात यांचा हा वृत्तांत।